पण आता मनापासून आभार मानावेसे वाटतात। आई तुझे आशीर्वाद कायम पाठीशी असंच राहू दे। आज तू नसतेस, माझी ईशा नसते तर मैथिली मावशींचा जीव वाचला नसता। आई असंच कायम मैथिली मावशींचं रक्षण कर। देवी आई सगळ्यांना सुबुद्धी दे। जी माणसं पुढे जाऊन जीवावर उठणार आहेत त्यांच्यावर काही व्यक्ती प्रेम करतायत। देवी आई, माणसं ओळखण्यात चूक झाली तर आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो। थोडं शांत राहून थोडा वेळ ठेवून समजून घ्यायला हवं। देवी आई समजून तेव्हा घेता येतं जेव्हा आपली माणसं आपल्यापासून काही लपवत नाहीत। गोष्टी लपवल्या ना की अडचणी वाढणारच। लपवून ठेवलं त्यामागे काहीतरी कारण होतं आई। प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते, पण वेळ निघून जाण्याआधी काही गोष्टी कळल्या असत्या ना तर खरंच खूप बरं झालं असतं। देवी आई, आत्यांच्या काळजीपोटी मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या नव्हत्या। एवढ्या मोठ्या आजारपणातून उठल्यानंतर मला त्यांना कुठलाही त्रास व्हावा असं वाटत नव्हतं। देवी आई, माझ्या त्रासाचं राहू दे, पण ग्रंथात कुठेही उल्लेख नसलेली तुझी 8वी कन्या ईशा या घरात आहे। लहान आहे अजून। जेव्हा शतग्रीव जागा होईल ना तेव्हा त्याचं पहिलं लक्ष मी किंवा नेत्रा नसू। त्याचं पहिलं लक्ष तुझी 8वी कन्या ईशा असणार आहे। हे जरा तुझ्या 7व्या कन्येला सांग। देवी आई, मनात खूप मोठा गोंधळ सुरू आहे। हा गोंधळ संपवायला हवा। आता एकच पर्याय दिसतोय, तुझ्या नावाने ह्या घरात गोंधळ मांडायचा। आज माझ्या जेवणात विष टाकून खून होणार होता माझा। थोडक्यात वाचले, पण हे प्रत्येक वेळेला नाही होणार। मला माझी बाजू सगळ्यांना सांगावीच लागेल, नाहीतरी माणसं माझे जीव घेतील आणि मग शतग्रीवसाठी सगळं सोपं होईल। सगळं लपवून मी चूक करते का? खरंच आज जर मी ते खाल्लं असतं तर आणि मला काही झालं असतं तर मी तू जीव दिलास तर मला तुझ्या शरीराचा ताबा सहज घेता येईल। मी तुझ्या शरीरात प्रवेश करीन आणि त्या राज्याध्यक्ष कुटुंबाला संपवेन। मग अधोक्षज म्हणाला तसं शतग्रीवने माझ्या शरीराचा ताबा घेतला असता आणि मग आजी, कामादेवी, लवकर बोल। नेत्रा प्लीज लवकर बोल। तुम्ही कधी येणार आहात परत? माहित नाही। मला गरज आहे तुमची। तुम्ही लवकर घरी या। नेत्रा, मला खरंच नाही माहिती मी कधी येऊ शकेन। मला खरंच खूप काम आहे तिथे। माझ्यासाठी तरी
मित्र, आतापर्यंत मी कायम कामानं सेकंड प्रायोरिटी दिली आहे. माझी फर्स्ट प्रायोरिटी तूच होतीस, पण आतापासून माझी फर्स्ट प्रायोरिटी माझं काम आहे. मला खरंच गरज आहे हो तुमची. मी इथे एकटी पडले.